जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कर्जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब पक्ष तसेच इतर मित्र पक्ष सोबत घेऊन ताकदीने निवडणुकीत उतरली आहे। अशातच माजी आमदार सुरेश लाड यांचे भाचे आणि भाजपचे युवा कार्यकर्ते सागर शेळके यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय। 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद आता अधिक वाढली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर शेळके यांचा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तसंच जिल्हा परिषद माणगाव गटाच्या उमेदवार सुवर्णा प्रदीप ठाकरे व पंचायत समिती माणगावगड संदेश हजारे आणि उकरुळगड नमिता लहू श्रीखंडे तसंच इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान यावेळी सागर शेळके यांनी बोलताना म्हटलं की मी या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं होतं। नंतर काही काळासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र तेथे सक्रिय होऊ शकलो नाही। राजकारणात कार्य करत असताना पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव घेतला असून मला आपल्यात सामावून घ्यावं अशी विनंती त्यांनी बोलताना व्यक्त केली। यावेळी मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने 4,500 ते 5,000 मतांनी विजय मिळवला, त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही परिवर्तनाची लाट दिसून येईल। कर्जत खालापूरमधील जनतेने आता परिवर्तनाचा निर्धार केला असून आजचा जनसमुदाय त्याचा स्पष्ट पुरावा आहे। गेल्या 40 वर्षापासून कर्जत तालुक्याशी आपलं राजकीय व सामाजिक नातं असल्याचं सांगत तटकरे यांनी सध्याच्या वातावरणावर भाष्य केलं। तसंच आपल्या शैलीत बोलत त्यांनी विरोधकांचा देखील समाचार घेत कर्जत तालुक्यात जनतेत वेगळाच उत्साह दिसत आहे। विकासाच्या दृष्टीने कर्जत महत्त्वाचं असून येथे सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे। दडपशाही व दंडेलशाहीला कंटाळलेल्या जनतेला आता परिवर्तन हवं आहे असं त्यांनी म्हटलं। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।